नमस्कार. आवाज महाराष्ट्रामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आत्ता आपण विधिमंडळाच्या समोरून खरं आवाज महाराष्ट्राचा आजचा करतोय. याचं कारण विधिमंडळाचं अधिवेशन जे 5 आणि 6 जुलैला केवळ 2 दिवसाचं करायचं असं सरकारने आणि विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीने निर्णय घेतला. या 2 दिवसाच्या अधिवेशनामधून राज्याच्या जनतेचे प्रश्न सुटणार आहेत का, हा सगळा कळीचा मुद्दा आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, मराठा आरक्षणासंदर्भातल्या ज्या झालेल्या चर्चा असतील किंवा आंदोलनाच्या आत्ता सगळीकडे ज्या निदर्शनं सुरू आहेत याच्यातून समोर येणारे मुद्दे असतील, ओबीसींचं रद्द झालेलं राजकीय आरक्षण असेल, यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती विधिमंडळाच्या सभागृहांमध्ये चर्चा होणं आणि सरकार म्हणून त्याची एक स्ट्रॅटेजी ठरणं, धोरण ठरणं आणि त्यानुसार पुढच्या गोष्टीची अंमलबजावणी करणं याकरता अधिवेशनाची गरज होती. किंबहुना जेव्हा मराठा आरक्षण रद्द झालं सर्वोच्च न्यायालयामध्ये, त्यानंतर देखील वेगळी मागणी केली गेली होती की मराठा आरक्षणाच्या संदर्भात वेगळं अधिवेशन बोलवा. तेही सरकारने त्यावेळेला मान्य केलं नाही आणि त्याच्यावरती चर्चा, वेगवेगळ्या बैठका या सगळ्या झाल्या. पण 2 दिवसाच्या अधिवेशनामधून साध्य काय होणार आहे, हा प्रश्न आपण आजच्या चर्चेमध्ये घेणार आहोत. आपल्यासोबत चर्चा करण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे आहेत. आपल्यासोबत नाशिकवरून हेमलता पाटील आहेत, काँग्रेसच्या प्रवक्त्या. किशोर तिवारी आहेत विदर्भातून. आणि आपल्यासोबत सकाळचे प्रतिनिधी संजय मिश्किन इथे माझ्यासोबत विधिमंडळाच्या समोरच्या आवारातून आपल्यासोबत आहेत. सगळ्यांचं स्वागत. मला सुरुवात हेमलता पाटील आपल्यापासून करायची आहे. 2 दिवसाच्या अधिवेशनामध्ये प्रश्न सुटतात की फक्त गोंधळ होऊन अधिवेशन संपेल, काय होईल याच्यापैकी तुम्हाला वाटतं? हेमलता पाटील, आवाज येतोय माझा? हेमलता पाटील, प्रश्न माझा असा आहे की 2 दिवसाच्या अधिवेशनामध्ये लोकांचे प्रश्न सुटतील का केवळ गोंधळातच अधिवेशन गुंडाळलं जाईल? होतं हेमलता पाटलांपर्यंत माझा आवाज पोहोचत नाही, हाच प्रश्न महेश तपासे मला तुम्हाला विचारायचा आहे. महेश तपासे, आवाज येतोय माझा? महेश तपासे, माझा आवाज येतो तुमच्यापर्यंत? ठीक आहे, मी पुन्हा एकदा या सगळ्यांशी आपण संपर्क करायचा प्रयत्न करूया. त्यापूर्वी संजय मिश्किन, मला विचारायचं आहे की 2 दिवसाच्या अधिवेशनामध्ये खरं तर जनतेचे प्रश्न वेगवेगळे चर्चेला येतील, पण ते सुटतील का? नाही, मला वाटतं की 2 दिवसाच्या अधिवेशनामध्ये फार काही विशेष असं कामकाज होणारच नाही. कारण पहिला दिवस जो असतो तो साधारणतः गोंधळाचाच राहणार आणि दुसरा दिवस असेल तो प्रशासकीय कामकाजाचा राहणार. खरं तर 2 दिवसाचं अधिवेशनमध्ये हे अधिवेशन केवळ आणि केवळ प्रशासकीय कामकाज उरकण्यापुरतं मर्यादित असेल आणि याच्यामध्ये सर्वाधिक महत्त्वाचं प्रशासकीय कामकाज जे असू शकतं ते म्हणजे पुरवणी मागण्यांचं. आणि त्या पुरवणी मागण्या मान्य करण्यासाठी काही कायदे जर रूपांतरित करायचे असतील तर तेवढ्यापुरतं मर्यादित हे अधिवेशन राहील. आणि त्याच्यामुळे जे प्रमुख प्रश्न आहेत गेल्या 2 वर्षापासून, म्हणजे साधारण 1.5 वर्ष होत आले ह्या कोरोनाच्या काळामध्ये. मागचा अर्थसंकल्पीय अधिवेशन संपत असताना कोरोना आला, परंतु त्यानंतरचं पावसाळी, त्यानंतरचे हिवाळी आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा पावसाळी. महाराष्ट्रामध्ये अनेक मोठ्या प्रकारच्या समस्या आहेत, ज्या कारणाने सामाजिक समस्या आहेत, आर्थिक समस्या आहेत, आरोग्याच्या समस्या आहेत, त्यानंतर विद्यार्थ्यांच्या शालेय समस्या आहेत, त्याच्यामुळे शिक्षणाच्या समस्या आहेत. या सगळ्या प्रश्नावरती सरकारची भूमिका काय आणि विरोधकांच्याकडे असलेली जी शस्त्र आहेत त्या शस्त्रामधून सरकारला कशा पद्धतीनं कोंडीत पाडून आपल्या प्रकारचे निर्णय लावून घ्यायचे आहेत किंवा आपल्या प्रकारे आपल्या लोकांच्या समोर जात असताना या सरकारच्या ज्या चुका झालेल्या असतील त्या सरकारच्या ज्या चुका झाल्या असतील त्या द्यायच्या आहेत. किंवा सरकारला देखील जे सरकारने काय चांगलं केलं असेल ते सरकारने जे चांगलं केलं असेल ते देखील त्यांना सांगायचं आहे. त्याच्यामुळे या 2 वर्षाच्या या अधिवेशनामध्ये मला वाटतं की काहीही होणार नाही. केवळ प्रशासकीय मागण्या, प्रशासकीय कामकाज आणि पुरवणी आर्थिक विंचण्याच्या, आर्थिक परिस्थितीच्या ज्या करायच्या त्याच होतील. त्यामुळे हे 2 दिवसाचं अधिवेशन राज्यातील मराठा आरक्षण असेल, ओबीसींचं आरक्षण असेल, पदोन्नतीतील आरक्षण असेल, या सगळ्या विषयाचं जे आहे आणि जे प्रवेशांच्या प्रक्रियेमध्ये
परीक्षांच्या प्रक्रियामध्ये, विद्यार्थ्यांच्या नेमणुकांमध्ये जे निवड झालेले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठीचं यामध्ये मला वाटतं कुठल्याही प्रकारचं ठोस असं निर्णय होणार नाही. त्या दृष्टीनं महाराष्ट्राच्या जनतेला या अधिवेशनाच्या याच्यातून हे जनतेसाठीचं अधिवेशन नसून हे केवळ सरकारी कामकाजांच्या पुरतं अधिवेशन मर्यादित राहील यशच या अधिवेशनातून निष्पन्न होणार आहे. बरोबर की एक प्रकारचा फार्स 2 दिवसाचं अधिवेशन घेऊन करण्याचा प्रयत्न आहे की काय, अशी एक टीका हा निर्णय झाल्यानंतर सुरू झालेली आहे. आणि कोरोनासारखा काळ आपल्याकडे सुरू असताना दुसरी लाट आता ओसरती असं म्हणत असताना तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू होते. त्या दरम्यानमध्ये आपलं नेमकं प्लॅनिंग काय याची चर्चा देखील सभागृहात होणं गरजेचं आहे. किशोर तिवारी, याच्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या 2 दिवसाच्या अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्न नसतील, लक्षवेधी नसतील, प्रश्नोत्तराचा तास नसेल, मग अधिवेशन घ्यायचं तरी कशाला? एक फक्त प्रक्रिया पार पाडायची आहे, विधिमंडळाच्या प्रक्रियेमधला एक घटक आहे आणि ते पूर्ण करायचं म्हणून हे अधिवेशन घ्यायचं. नाही बघा, संजयनी स्पष्ट बोलला तो की प्रशासकीय कामकाजासाठी अधिवेशनाचे 2 दिवस आहे. एक तर पुरवणी मागण्या म्हणजे काय, आर्थिक तरतुदी करून घेणे. आता मला एक सांगा, तुम्ही मागच्या 16 महिन्यात मला तर असं वाटते की पुष्कळशी ऑफिसेस 15% सुरू होती, प्रशासकीय कामकाज थांबल्यासारखं आहे आणि मला नाही वाटत की कोणत्याही ठोस प्रश्नावर चर्चा 2 दिवसात होऊ शकते. हे बघा, आता कन्स्ट्रेंट खूप आहेत. एक तर कोरोना आहे, लाट आत्ताच ओसरली आहे. काल 40,000च्या घरात पेशंट होते, आज पुन्हा 54,000 याच्यात गेले आहे. मात्र मी एक शेतकरी कार्यकर्ता असल्यामुळे शेतकऱ्यांच्या अनेक वास्तविक प्रश्नावर साधी चर्चाही होत नाहीये. कोण कोणाचा आढावा घेणार, कोण कोणाला विचारणार? तर जर अशीच परिस्थिती आहे तर मला असं वाटते की महाराष्ट्राच्या विरोधकांना सोबत घेऊन सत्ताधारी पक्षांनी जे संजय बोलला की हे जे प्रश्न प्रमुख आले आहे, एक तर विद्यार्थ्यांचा प्रश्न, दुसरा नोकरीचा प्रश्न, तिसरा आरक्षणाचा प्रश्न, चौथा म्हणजे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आणि त्याच्यामधूनही कसा मार्ग काढता येईल. एक तर अधिवेशन होत नाही, अधिवेशन 2 दिवसाचं करणं की 1 दिवसाचं करणं किंवा अधिवेशन मला असं वाटतं ऑनलाईन करायला पाहिजे. राजेंद्र, ऑनलाईन केल्याने काय होईल की सगळं काही ऑनलाईन आहे ना, तर ऑनलाईन होऊन जाईल आणि आवाजी बहुमतानं सगळं करायचं आहे तर सगळं होऊन जाईल. तर किशोर तिवारी ऐका किशोर तिवारी ऐका ना, सूचना खूप स्वागतार्ह आहे तुमची. ऑनलाईन शिक्षणाचा इथं बाजार उठलाय. आज तुम्हाला मी सांगतो, माझ्याकडे जी आकडेवारी आहे मला मिळालेली की 55 लाख विद्यार्थी राज्यातले आजही ऑनलाईन शिक्षणापासून वंचित आहेत. हे ऑनलाईन अधिवेशन कसं पार पडेल? हे बघा, तुला सांगतो राजेंद्र, कोरोनाची बॅचचे काय वांदे होतील हे आतापासून चिंता आहे. जे लोक कोरोनाच्या काळात पास होतील ना, त्यांचं तर भविष्य अधांतरी आहे. मात्र आपण पिढीही गारद करत आहोत आणि जी पिढी नोकरीच्या याच्यावर आहे त्या पिढीलाही नोकरीपासून वंचित ठेवत आहोत. एक तर मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे, दुसरा ओबीसीच्या आरक्षणाचा मुद्दा आहे, तिसरा महत्वाचा म्हणजे बेरोजगारी जी वाढली आहे आणि आर्थिक विपन्नावस्थेला जो महाराष्ट्र टेकला आहे, याच्यामध्ये मला असं वाटते की आपण विरोधक, माध्यम आणि सर्व लोकांनी मिळून सांगोपानपणे जर अधिवेशन होत नसेल तर त्याच्या ठिकाणी काय पर्यायी व्यवस्था होते हे बघावंच लागेल. परंतु जे काही होत आहे, प्रशासनाचे लोक जे मजा मारत आहेत, याच मुद्द्यावरती अधिवेशन व्हायला पाहिजे. अजूनही मुद्द्यावर काही चर्चा मला करायची आहे. किशोर तिवारी, आत्ता विरोधक राज्यपालांच्या भेटीला गेलेले आहेत या 2 दिवसाच्या अधिवेशनाच्या मुद्द्यावरून की अधिवेशनाचा कालावधी वाढवला पाहिजे म्हणून. आता राज्यपाल त्यांच्या निवेदनावरती काय प्रतिक्रिया देतात आणि पुढे राज्य सरकारला त्याचे काय निर्देश करतात हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे या मुद्द्याबरोबर आणखी काही मुद्दे जसं तुम्ही काही उपस्थित केले, शेतकऱ्यांचा असेल, आर्थिक परिस्थितीचा मुद्दा असेल किंवा संजयने उपस्थित केलेला शाळांचा मुद्दा असेल, विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मुद्दा असेल, पदोन्नतीचा असेल, आरक्षणाच्या, तर या सगळ्या मुद्द्यावरती चर्चा करायची. एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेकनंतर परत एकदा स्वागत तुमचं. आपण चर्चा करतोय विधिमंडळाच्या अधिवेशनासंदर्भात. 2 दिवसाच्या अधिवेशनामध्ये साध्य काय होणार आहे?
आपल्यासोबत हेमलता पाटील आहेत, काँग्रेसच्या प्रवक्त्या. हेमलताताई, 2 दिवसाच्या अधिवेशनामध्ये किमान तुमच्या पक्षाच्या वतीने काही प्रश्न उपस्थित केले जात असतील असं आपण गृहीत धरूया. हे तरी प्रश्न मार्गी लागतील का? नाही, कसं आहे राजेंद्रजी की आपण आता जे म्हटलं की 2 दिवसाच्या अधिवेशनाने काय साध्य होणार आहे. महाराष्ट्र सरकारसमोर अनेक प्रश्न उपस्थित जरी झाले असतील तरी सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा करोना आहे. आणि करोनाचा जो आता डेल्टा व्हेरियंट समोर येतोय आणि महाराष्ट्रामधली रुग्णसंख्या त्या बाबतीत जी आहे, तर हे नक्कीच काळजी करण्यासारखं कारण आहे. राज्यासमोरचे प्रश्न असतील तरी करोनातनं आपल्याला मार्ग काढण्यासाठी काय करावं लागेल हे बघणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विरोधकांमध्ये सामंजस्याचा. हो, येतोय. हॅलो 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 राजेंद्रजी, हॅलो हॅलो, आवाज येतोय? हॅलो. हेमलता पाटील, आवाज येतोय माझा? तुमचा माझ्यापर्यंत पोहोचत नाहीये. तुमचा? हो, मला आवाज येतोय. माझा आवाज येतोय का आपल्याला? माझा आवाज येतोय? आता पोहोचला. बोला. हे बघा, आपण जे म्हणतोय की राज्यासमोर महत्त्वाचे खूप प्रश्न आहेत, पण त्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की करोनाचं संकट जे आपल्यावरती आलेलं आहे आणि त्यामध्ये आता जो डेल्टा व्हेरियंटचा जो प्रश्न समोर आलेला आहे, महाराष्ट्रामधली जी रुग्णसंख्या आहे, या सगळ्यांचा विचार करता हा अधिवेशनाचा कालावधी कमी करण्याशिवाय सरकारकडे दुसरा पर्याय नव्हता. आणि दुसऱ्या बाजूला असं जर विचार केला तर विरोधकांमध्ये सामंजस्याचा खूप मोठा अभाव दिसतोय. म्हणजे जसं की आपण म्हटलं की मराठा समाजाने मोर्चे काढायला रस्त्यावरती उतरलं पाहिजे, MPSCच्या वेळेला जे मोर्चे काढले गेले, वारकऱ्यांनी पायी चालत गेलं पाहिजे. म्हणजे विरोधकांना फक्त या प्रश्नामध्ये राजकारण करायचंय आणि त्यामुळे सरकारला आपली पावलं अतिशय जपून टाकावी लागतात. आणि म्हणून महत्त्वाचं प्रशासकीय कामकाज करण्यापुरतंच हे अधिवेशन मर्यादित ठेवलं आहे. पण महेश तपासे, या सगळ्या परिस्थितीमध्ये 2 दिवसात ठीक आहे, आपण सगळ्या पुरवणी मागण्या मांडू अधिवेशनाच्या पटलावरती आणि त्याच्यातनं ज्या काही प्रलंबित गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आणि त्याकरता आर्थिक तरतूद करून घ्यायची आहे, या सँक्शन करून घेऊ, संमत करून घेऊ. पण जनतेचे प्रश्न याच्या व्यतिरिक्त जे असतील ते प्रश्न याच्यातनं मार्गी लागतील का, ज्याच्यावर खरीच चर्चा होणं गरजेचं आहे? विरोधकांच्या बरोबर असेल, सत्ताधाऱ्यांच्या बरोबर असेल, सत्ताधारी आमदारांचे काही प्रश्न असतील, त्यांच्या मतदारसंघातले असतील, हे कसे सुटणार? नमस्कार राजेंद्रजी, आपण ज्या महेश तपासेने विचारलं. महेश तपासे. हा, नमस्कार राजेंद्रजी, आपण जे विषय मांडले ते अतिशय योग्य आहे. मी त्याच्याशी पूर्णपणे सहमत आहे. नमस्कार. की 2 दिवसाचं अधिवेशन ह्याच्यात सगळे विषय मांडू शकत नाही. परंतु जशा आता हेमलताताई म्हणाल्या की आज सर्वात मोठं संकट हे कोरोनाचं संकट आहे. आणि कोरोनाचं संकट, त्यात डेल्टा व्हेरियंट हे नवीन निर्माण झालं, त्यात निपा व्हायरस आणि त्याच्यात अजून काय काय, त्याच्यामुळे अधिवेशन घ्यायचं नाही ही सरकारची मानसिकता अजिबात नाही. अधिवेशन घ्यायचंय, पण अधिवेशन घेत असताना लोकांची, कर्मचाऱ्यांची, अधिकाऱ्यांची आणि विशेष करून बाकी सर्व जे आमदार आहेत यांची सुरक्षा. कारण हे लोक सगळ्या जनतेमध्ये वावरणारे लोक आहेत. त्यांच्या माध्यमातून समजा आपल्याला माहिती आहे पत्रकार महत्वाचे, तिकडे मोठ्या प्रमाणात पत्रकारांची गर्दी होती. ह्या सगळ्या गोष्टीवर त्रास होऊ नये यासाठी आपण पाहिलं असेल की या डेल्टा व्हेरियंटच्या संदर्भामध्ये केंद्र शासनाने देखील महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि केरळ या 3 राज्यांना विशेष सूचना दिलेल्या आहेत गर्दीच्या संदर्भामध्ये. हे काय लपून नाही, ते केंद्र शासनाच्या आलेल्या सूचना, म्हणजे जिकडे जिकडे गर्दी अवॉइड करते ते करावी. आणि असं नाहीये की पहिल्यांदा अधिवेशन हे कमी कालावधीत. मागच्या वर्षीचं उदाहरण घेतलं तर लोकसभेचं अधिवेशन 2 वेळा कमी करण्यात आलं, एकदा रद्दच करण्यात आलं. त्याच्यामुळे आम्हाला कुठले असे कायदे मंजूर करायचे नाही की जिकडे विरोधक नाही आम्हाला कायदे मंजूर करायचे, अशी परिस्थिती नाहीये. मागच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आपल्याला माहिती आहे कशा पद्धतीने कामगार कायदा आणि कृषी कायदा या देश पातळीवर विरोधक असताना त्या ठिकाणी मंजूर करतात. महेश तपासे, हे सगळं खरं आहे. नाही, हे सगळं खरं आहे. मला संजय याच्यात एक गोष्ट निश्चितपणे विचारायची की महेश तपासेने सांगितले की आता डेल्टा व्हेरियंट आला आहे, याच्या आधी वेगवेगळे व्हेरियंट, डबल म्युटंटवाले व्हेरियंट कोरोनाचे सगळे बघितलेले होते. अशा काळातही झालेलं हिवाळी अधिवेशन हे
RT-PCR टेस्ट करून मग ते पत्रकारांपासून आपल्या कॅमेरामॅनपासून ते येणाऱ्या आमदारांपर्यंत त्यांच्या सगळ्या खाजगी सचिवांपर्यंत PN पर्यंत सगळ्यांच्या टेस्ट करून अधिवेशन झालंच की किमान 8 दिवसाचं तरी अधिवेशन व्हावं असं वाटत नाही का की त्याच्यातनं काहीतरी प्रश्न राज्याचे आणि प्रलंबित मागण्या काही पुरवणी मागण्या याच्यावरती देखील विचारविमर्श होऊ शकेल आणि लोकांचे प्रश्न सुटू शकतील. राजेंद्रजी, सचिवालयाचं जे आता नोटिफिकेशन पाहिलं असेल तर 3 तारखेपासून निश्चितच साधारणतः महेश मी येतो संजय. दोन महत्त्वाच्या दोन महत्त्वाच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील जी चर्चा असायला हवी होती तर लोकांच्या ज्या अपेक्षा होत्या की ज्या पद्धतीनं आता बेरोजगार आहे, कामगार आहेत, रिक्षावाले आहेत, यांना जे मदत द्यायची होती ती मदत पोचली का नाही, काय अडचणी आलेल्या आहेत. आता आशा वर्करचं आजच आंदोलन मिटलेलं आहे. अधिवेशनाच्या आधी हे आंदोलन मिटलं हे आनंदाची गोष्ट आहेच आहे, कारण जे आशा वर्करनी गेले 1.5 वर्ष अगदी हातावरती जीव घेऊन पूर्ण या करोनाच्या काळामध्ये अत्यंत तुटपुंजी अशी सुरक्षेची साधनं असताना गावागावामध्ये काम केलं करोनाचा योद्धा म्हणून. त्यांना 1,500चे याच्यासाठी आंदोलन करावं लागलं. आज सरकारने त्यांची मागणी मान्य केली आणि 1,500 रुपये आता त्यांना अनुदान अतिरिक्त मानधन देण्याचं मान्य केलं. ही आनंदाची गोष्ट आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन जे धोरणात्मक निर्णय हवे आहेत, जो सामाजिक संघर्ष महाराष्ट्रात नव्याने उभा राहू पाहतो आहे, मराठा, OBC, दलित या सगळ्या आहेत. कायदा व सुव्यवस्थेच्या स्थिती निर्माण झालेल्या आहेत. करोनाच्या काळामध्ये डोमेस्टिक व्हायलन्स खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. घराघरातील अनेक संघाच्या वादांमध्ये खूप मोठी भर पडलेली आहे. अनेक अनाथ मुलं झालेले आहेत, ज्यांचे आई वडील वारले ते अनाथ मुलं, त्यांना दत्तक घेण्याची जरी सरकारने आता योजना जाहीर केलेली असली तर त्यासाठीचं बजेट कसं असेल, त्यासाठीच्या यंत्रणा काय असतील, त्यासाठीच्या सुविधा काय असतील आणि त्यासाठीची सुरक्षितता काय असेल, त्या दृष्टीने जे कायदे करायचे आहेत, त्या दृष्टीने हमी द्यायची आहे, याबाबत सखोल चर्चा अधिवेशनात या होणं अपेक्षित आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्या प्रकारचे कोविड सेंटर्स उभा राहिलेले आहेत, आज 73% खाटा जरी आपल्याला शिल्लक दिसत असल्या तरी देखील या 73% खाता पुढच्या डेल्टा पल्सच्या याच्यामध्ये भरणार नाहीत. त्याची यंत्रणा काय आहे, त्यासाठी आपण केंद्र राज्य संबंध कशा प्रकारे पाळतो आहोत, कुठल्या प्रकारची निधी आणि मदतीचा आपण स्रोत ठेवलेला आहे. केवळ हजारो कोटीच्या पुरवण्या मागण्या मान्य करून सरकारच्या तिजोरीतला पैसा दाखवणं एवढ्यापुरतं मर्यादित प्रशासकीय काम असलं तरी मला वाटतं की अधिवेशन सोशल डिस्टन्सिंग घेऊन किमान 8 दिवसाचं किंवा 5 दिवसाचं तरी घेता आलं असतं. कारण मागच्या वेळेस आपण घेतलं होतं, पावसाळी अधिवेशन होतं, त्याच गॅलरीमध्ये देखील आमदार बसले होते, एक डेस्क सोडून एक आठ. काही मोजक्या पत्रकारांना अत्यंत काटेकोरपणे पासेस देऊन त्यांना कव्हरेज, दूरदर्शन आणि वाहिन्यांना आपण बाहेर आउटपुट दिलं होतं. आता लाईव्ह वेबसाईटवरती, शासनाच्या वेबसाईट लाईव्हही दाखवलं जातं. त्याच्यामुळे अशा प्रकारे चर्चा घेणं सोशल आणि स्ट्रिक्टली कुठल्याही कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्याला, अधिकारी, आमदार आणि आमदारांचे PA आणि काही माध्यमं याच्या पलीकडे कुणालाही प्रवेश मिळणार नाही अशा प्रकारचे निर्बंध टाकणे अपेक्षित होतं. आणि त्यांच्या आपण मागच्या 2 आठवडे पावसाळ्याच्या ज्या कोविडचा पूर्ण काळ येणार होती, लाट येणार होती, आपण RT-PCR सगळ्यांच्या केल्या होत्या आणि दर आठवड्याला केली होती. ज्याचे RT-PCR निगेटिव्ह आले त्यांनाच प्रवेश दिला जात होता. त्यामुळे या पार्श्वभूमीवरती हे अधिवेशन किमान 5 ते 7 दिवसाचं तरी घेणं, 1 आठवड्याचं तरी घेणं अभिप्रेत होतं, परंतु तसं झालेलं नाही आहे. तिसऱ्या लाटेची मोठी दास्ती घेऊन सरकारने केवळ प्रशासकीय कामकाज उरकून घेण्यासाठी या अधिवेशनाची योजना केलेली आहे आणि निश्चितच याच्याबद्दलची नाराजी सर्व दूर आहे. आत्ताच जे आपले किशोर तिवारी सर बोलले की ते शिवसेनेचे आहेत, ते सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते आहेत, परंतु त्यांनी देखील या प्रश्नावरती अधिवेशनाचा कालावधी वाढवणं अपेक्षित होतं अशी भावना व्यक्त केली आहे. त्यामुळे अनेक आमदार असतील, ज्यांच्या स्थानिक मतदारसंघातल्या समस्या असतील, त्या आता कुठेही बोलता येणार नाहीत, मांडता येणार नाहीत या 2 दिवसात. हा सगळ्यात मोठी अडचण ह्याच्यातली आहे. याच्याबरोबर अजूनही काही महत्त्वाचे मुद्दे घ्यायचे. आपण चर्चा करतोय विधिमंडळाच्या अधिवेशनासंदर्भात. शेवटचे 4 मिनिटं माझ्याकडे आहेत. किशोर तिवारी, अगदी थोडक्यात की ज्या आमदारांना त्यांचे स्थानिक प्रश्न मतदारसंघातले मांडायचे असतील, भले ते विरोधकातले आमदार असतील, सत्ताधारी पक्षातले आमदार असतील, या 2 दिवसात त्यांच्या वाटेला काही येणार आहे का? कारण त्यांची तारांकित प्रश्न घेतले गेले नाहीत, त्यांची लक्षवेधी लागणार नाही आहे, त्यांना प्रश्नोत्तरात सहभागी होता येणार नाही आहे. आणि त्याहून पुढचा किस्सा म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपलं आणि आता या पावसाळी अधिवेशनामध्ये देखील विधानसभेला अध्यक्षच मिळालेला नाही आहे. त्याचं काय करायचं? हे बघा, मी तुम्हाला सांगतो, प्रशासकीय अधिकाऱ्यांना जर असा गोल्डन चान्स मिळाला तर ते 5 वर्ष अधिवेशन होऊ देणार नाही. लोकप्रतिनिधींच्या प्रश्नाची सरबत्ती टाळण्यासाठी करोनाचा वापर होत असल्याची तक्रार आहे. आता तुम्ही म्हणालात ना, तर या 2 दिवसाचा कार्यक्रम पहिलेच निश्चित केला आहे विरोधकांनी. अगदी बरोबर. अर्ध्याहून जास्त भाजपचे आमदार येणार नाहीये आणि
एकट्या देवेंद्रचं बहिष्कार करून मोकळा होणार आहे. तर अशा या कल्चरमुळे सामान्य जनतेची व भ्रष्टाचार, आता कोण दिसतोय राजेंद्र, सचिनला विचार, हे मागच्या सरकारमध्ये दलाली करायचे तेच दलाल चकाचक कपडे घालून दिसतात. चला, सामान्य लोक कुठंच दिसत नाही. अहो, लोकाभिमुख सरकार आहे तर लोकांची प्रश्न त्या ठिकाणी छोटी प्रश्न डिस्कस करण्यात आले पाहिजे. सचिन बरोबर बोलला, RT-PCR करून, आपला संजय मिस्किन बरोबर बोलले की RT-PCR करून मागच्या वेळेस जे केलं होतं कमीत कमी आठवड्याभराचं पूर्ण वेळेचं चालवलं पाहिजे ना. कसं असते की अधिकाऱ्यांना तर मोकळं राहणं आहे. ते म्हणतात की अल्फा बीटा गामा व्हेरिएंट केव्हा येणार, आता डेल्टा यायला पाहिजे, मग अल्फा, मग बीटा. अरे, हे लोक काम चुकारपणा करत आहे. मात्र राजेंद्र, एक गोष्ट बघ, या मुख्य सचिवांचे पुनर्वसन कोरोना काळात झाले. आपले मेहता साहेब ते कुठे रेल्वेवर गेले. आपले संजय कुमार साहेब हे MERC चे चेअरमन झाले आणि यांच्या स्वतःच्या फायली कशा सपाट्यानं चालू आहे. आणि जनतेच्या फायलीच्या वेळेस कोरोना येतो. आणि मी हेमलताताई आणि महेशला सांगतो की थोडं संध्याकाळी त्या दादरच्या समोर जाऊन बघा. त्याचबद्दल मला विचारायचं आहे. अगदी योग्य बोललात तुम्ही. माझा वेळ संपलाय. मला अगदी थोडक्यात हेमलता पाटील आणि महेश तपासे दोघांना विचारायचं. आधी हेमलता पाटील, जनतेचे प्रश्न सुटणार की नाही? कोरोना आपल्याला करायचं आहे, पण कोरोनाची खबरदारी पण घ्यायची आहे, काळजी घ्यायची आहे, त्रिसूत्री पाळायची आहे, पण प्रश्न सोडवण्याकरता म्हणून तरी भेटलं पाहिजे की नाही? अंतर भेटलं पाहिजे. राजेंद्रजी, लोकप्रतिनिधींचे जे प्रश्न आहेत, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सगळे सहकारी उपलब्ध आहेत, केव्हाही ते त्यांचे प्रश्न मांडू शकतात. अधिकारी मंत्रालयामध्ये उपलब्ध आहेत, अधिकारी मंत्रालयामध्ये प्रश्न सोडवू शकतात. आता मराठा समाजाचा विषय निघाला. मराठा समाजाच्या ज्या मागण्या होत्या त्यावर मंत्रिमंडळाने सगळा गांभीर्याने विचार केला. 1 महिन्याची मुदत मागून घेतलेली आहे. 1 महिन्यामध्ये सारथी असेल, आणखीन त्यांचे जे प्रश्न असतील ते प्रश्न सुटत आहेत. ओबीसींचा जो प्रश्न आहे त्याचा इम्पेरिकल डाटा हा केंद्र सरकारने द्यायचा आहे. त्याच्यासाठी खरं तर केंद्र सरकारने विशेष अधिवेशन बोलवण्याचं गरज आहे. आणि जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, कामगारांचे प्रश्न आहेत, आशा वर्करचे प्रश्न आहेत, आपण बघतो की ते चांगल्या पद्धतीने सुटत आहेत. म्हणजे फक्त विधानसभेमध्ये विरोधकांना गोंधळ करण्यापुरतं आणि सगळं वातावरण खराब करण्यापुरतं जर अधिवेशन आपल्याला अपेक्षित असेल तर सरकारला ते सध्या शक्य नाहीये. आणि अधिवेशन म्हणजे फक्त आमदार आणि मंत्री यांचंच काम नसतं, तर कलेक्टर ऑफिस पासून सगळी यंत्रणा त्याच्यासाठी काम करत असते. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर सरकारला फक्त आणि फक्त करोनाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि त्या विरोधात त्या संदर्भामध्ये लोकप्रतिनिधींचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. त्यांनी सरकारच्या कुठल्याही यंत्रणेकडे जाऊन ते प्रश्न सोडवू शकतात. त्यामुळं सध्याच्या परिस्थितीमध्ये अधिवेशनाचा कालावधी कमी असणं हे गरजेचं आहे, एवढं मात्र नक्की मला. ठीक आहे, माझा वेळ संपला. संजय मिस्किन, अगदी थोडक्यात की ही जी सगळी सबबी आहेत ह्या सबबी पटणाऱ्या नाही आहेत. अधिवेशन झालं पाहिजे, पण ते 2 दिवसाचं केवळ आपल्या पुरवणी मागण्या मंजूर व्हाव्यात म्हणून झालं पाहिजे की पुरवणी मागण्यांबरोबर जनतेचे प्रश्नही सुटले पाहिजेत म्हणून ते पूर्ण 6 दिवसाचं अधिवेशन किमान तरी झालं पाहिजे. मुळात राजेंद्र, मला असं वाटतं की आत्ता जे हेमलताताईंनी सांगितलं की सगळे आमदारचे प्रश्न सोडायला मंत्री आणि सगळे सचिव जबाबदार मंत्रिमंडळात आपलं मंत्रालयात उपलब्ध आहेत. परंतु याचा अर्थ असा की ते ज्यावेळेस मंत्रालयात भेटतात त्यावेळेस ते जबाबदारीपासून थोडे दूर लावण्याचा संशय असतो. होय नाही, काही जरी लिहिलं काही किंवा आश्वासन दिलं, पण सभागृहात ज्यावेळेस एखादं आश्वासन मिळतं ते संविधानिक असतं. आणि ते मिळालेलं आश्वासन पूर्ण करणं ही 100% जबाबदारी दिलेल्या कालावधीमध्ये सरकारची असते. त्यामुळे त्याच्यावरती पुन्हा बाकीचे हक्कभंग, विश्वास अशा गोष्टी असतात. त्यामुळे विश्वसनीयता जर असेल तर ते अधिवेशनातच असते. कुठल्याही प्रश्नाची सोडवणूक करायला जर वैधानिक कुठलं जर हत्यार असेल, वैधानिक आधार असेल तर ते अधिवेशनाचं सभागृहच असतं. त्याच्यामुळे सभागृहात हे प्रश्न सुटणं महत्त्वाचं आहे, जे बाहेर सुटण्याचे. राहिला दुसरा प्रश्न की विधानसभेच्या अध्यक्षाविना जर हे सभागृह किंवा हे अधिवेशन अशी चालत असतील तर मला वाटतं की निश्चितच हे थोडं गंभीर आहे, चिंतेचा विषय आहे. आणि यापुढे तरी किमान विशेष अधिवेशन समजा पुढच्या 1-2 महिन्यामध्ये जर एखादी लाट आली नाही तर
तर आपल्याला एक विशेष अधिवेशन घेण्याची तरतूद करण्याचा तरी ठराव या अधिवेशनात केला जावा, तशा दिशेने अगदी आश्वासन खरं आहे मिळेल की अशी किमान मला या 2 खात्री आहे. दिवसाच्या अधिवेशनामध्ये किमान पुढच्या काही दिवसांमध्ये एक विशेष अधिवेशन घेण्याचा ठराव तरी केला जावा. काय होतं, राज्यपाल आता काय विरोधकांचं नेमकं ऐकून घेतात आणि सरकार त्यावर नेमकं काय विचार करतं हे देखील बघणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद सगळ्या पाहुण्यांचे. इथंच थांबूया. नमस्कार.